नमस्कार शेतकरी मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी. नमो शेतकरी योजनेचा हप्त्यात वाढ होईल का? जाणून घ्या सविस्तर. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ST न्यूज, जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या आशा मावळल्यानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत हप्त्याचे स्वरूप वाढ म्हणून. कारण काही दिवसापूर्वी 6,000 रुपये ऐवजी वार्षिक 9,000 रुपयांचा हप्ता नमो शेतकरी योजनेअंतर्गत दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र या योजनेत देखील कुठलाही बदल केला जाणार नसल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी पायाभूत सुविधांची निर्मितीसाठी येत्या 5 वर्षांमध्ये जवळपास 25,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्येक वर्षी 5,000 कोटींचे बजेट या योजनेसाठी वाढवण्याची तयारी केलेली आहे. आता एकंदरीत कृषी विभागाचे बजेट आणि त्यामधले नवीन 5,000 कोटी रुपयांची तरतूद यामधून आता तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना करत वाढीव निधीचा तरतूद दिसत येत नाही. दरम्यान नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 93 लाखपेक्षा जास्त लाभार्थी हप्त्यासाठी पात्र आहेत. या योजनेचे वार्षिक 5,800 ते 6,000 कोटी रुपयांचा निधी तरतूद आवश्यक आहे. परंतु कृषी विभागासाठी केलेले निधी तरतूद आणि सध्या दिली जाणार नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता आणि शासनाकडे उपलब्ध असलेले निधी तरतूद या सर्व पार्श्वभूमीवर कमीत कमी येत बजेटपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा बदल करेल अशी शाश्वती दिसू येत नाही. हप्ता वाढवून मिळणार का? एकंदरीत शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 9,000 रुपये आणि PM किसान 6,000 असे वार्षिक 15,000 रुपये दिले जाणार असल्याबद्दल सांगण्यात आलेले होते. याबाबत वेगवेगळे सरकारकडून आश्वासन देखील देण्यात येत आहे. याच योजनेअंतर्गत वाढीव सन्मान निधी निर्णय घेतला जाणार अशी अपेक्षा शेतकरी करत होती. वाढीव हप्ता मिळणार का आणि आता येणारा हप्ता वाढवून मिळणार या सर्व चर्चा आहेत त्या फोल ठरण्यासाठी शक्य आहे. तर मोलाचं हे अनुभव ठरू शकतं. दरम्यान PM किसान असो वा नमो शेतकरी सन्मान हा योजनेचा निधी हा शेतकऱ्यांच्या निविष्ट खरेदीसाठी उपयोगी पाडावा. यासाठी मात्र एप्रिल आणि जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालावधी शेतकऱ्यांच्या महत्त्वाचा असो. या दोन्ही हप्त्यांचं जर वितरण एकत्रितपणे केलं गेलं तर शेतकऱ्यासाठी अतिशय मोलाचं हे अनुदान ठरू शकतं. एकंदरीत हप्त्याचं वेळेवर वितरण न होणे, वाढीव निधी तरतूद न करणे अशा बाबींमुळे योजनांना कोठेही शेतकऱ्यांसाठी फोल ठरलेली दिसू येत नाही.